Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? बँड्रा मातोश्री परिसरात सध्या जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळते। मी मातोश्रीच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी आपण हे सगळे बॅनर पाहू शकता। वरुण सरदेसाई यांच्या स्वागताचे आणि त्यांचं अभिनंदन करणारे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। विरोधक वरुण सरदेसाईंना हरवण्यासाठी एकवटले होते, पण आम्ही जिंकवण्यासाठी लढलो आणि बँड्रा पूर्वेच्या शून्य मतदारांनी वरुण सरदेसाई यांना 11,365 मतांनी जिंकवलं। सर्व शिवसैनिकांच्या अथक प्रयत्नातून बँड्रा पूर्वमध्ये पुन्हा भगवा फडकला आणि त्याचमुळे आपण पाहतोय की मातोश्रीच्या बाहेर आता जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे। त्यासोबतच आपण पाहतोय की महाराष्ट्र धर्माची लढाई संपलेली नाही, कारण आदित्य ठाकरे मैदानात उभे आहेत असा बॅनर सुद्धा मातोश्री बाहेर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। लढणारे ठाकरे, आदित्यजी ठाकरे अशा आशयाचा हा बॅनर आहे आणि हा बॅनर अखिल चित्रे जे शिवसेनेचे राज्य संघटक आहेत, नुकतेच मनसेतून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे, त्यांच्या मार्फत लावण्यात आलेला आहे आणि विधिमंडळ पक्षनेतेपदी आदित्य ठाकरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर, त्यासोबतच वरुण सरदेसाई यांच्या अभिनंदनाचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आले। तर दुसरीकडे आपण पाहतोय की मातोश्रीचा जो सिग्नल आहे कलानगर जंक्शन, त्या ठिकाणी सुद्धा उद्धव ठाकरे यांचे बॅनर आपल्याला पाहायला मिळतात। मी हारलो जरी असलो तरी देखील जनतेसाठी लढत राहणार अशा आशयाचे बॅनर सध्या मातोश्री परिसरात पाहायला मिळतात। त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपली बाजू विधिमंडळामध्ये कशा पद्धतीने मांडणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।